माननीय किसन जाधव साहेब, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सदस्य सोलापूर जिल्हा नियोजन समिती, माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी अजित पवार गटांचे गट नेता माननीय किसन जाधव साहेब, तसेच आपल्यासोबत असलेले आता ज्यांचा उल्लेख सनावला मौलाने केलेला आहे, हाजी पैगंबर शेख साहब, जे जन्नतुल फिरदौस मुस्लिम कब्रस्तानचे अध्यक्ष आहेत, अल कुरान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, माजी नगरसेवक आहेत, समाजसेवक आहेत, ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपल्या मॅनेजमेंटतर्फे चेअरमन, सेक्रेटरी, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालकांतर्फे मी कोऑर्डिनेटर आणि आमचे प्राचार्य सुफियान शापुरे यांच्यातर्फे आणि आमच्या शाळेत काम करीत असलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे आपलं स्वागत करतो. सर, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. किसन जाधव साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपली ही इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मी नेहमी तर इंग्लिश आणि हिंदी किंवा उर्दूमध्ये बोलत असतो. आज आपल्यासाठी मी तर मराठीमध्ये बोलत आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो की सर, आपल्या या शाळेत LKG UKG पासून ते 10वी पर्यंतचे वर्ग चालतात आणि विद्यार्थ्यांची संख्या 475 आहे. गेल्या 6 वर्षापूर्वी आपली पहिली 10वीची बॅच निघाली. त्या दिवसापासून ते आज जो आहे 6 बॅचेस निघालेल्या आहेत आणि सर्व बॅचेसचा निकाल 100% आहे. आपल्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी इंजिनिअरिंग पूर्ण त्याने केलेली आहे आणि विविध कंपनीमध्ये ते कामाला आहे. दुसरं, इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने आपल्याला शासनाची मान्यता तर आहेच, पण ग्रँट नाही आहे. आपल्याला सेल्फ फायनान्स, स्वयं अर्थसहाय्यित या पद्धतीवर आपली शाळा सुरू आहे. विद्यार्थ्यांकडून कमीत कमी फी घेऊन आपण ही शाळा चालवतो. खरं म्हटलं तर हे 202ची स्थापना आहे, परंतु ह्या मॅनेजमेंटने 212ला चार्ज घेतलेला आहे. चार्ज घेतल्यानंतर त्या दिवसापासून आज काय नेहमी संचालक मंडळाने मॅनेजमेंट कंपनीची खूप नजर आणि त्या आपण काय म्हणतो काळजी या शाळेची घेतात. दिवसोदिवस आपल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि कमीत कमी फी मध्ये उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचं काम या शाळेत सुरू आहे. 6 वर्षापासून सलग 100% निकाल. तसेच विज्ञान पण गेल्या 2023 मध्ये राष्ट्रीय स्तरावर, मी खास उल्लेख करतो इथं, राष्ट्रीय स्तरावर NCERT आणि SCERT नॅशनल लेवलची काउन्सिल आणि स्टेट लेवलची काउन्सिल तसेच जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त उद्यमाने एक सायन्स प्रदर्शन, एक विज्ञान प्रदर्शन घेण्यात आला होता. त्यामध्ये 300 शाळांनी भाग घेतला होता. त्या राष्ट्रीय स्तराच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या शाळेला 2रा क्रमांक मिळाला. विविध संघटना जे असतात ते विविध प्रकारे स्पर्धा ठेवत असतात. त्यामध्ये आपले विद्यार्थी भाग घेतात, पारितोषिक घेतात. आपल्या स्वतःच्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा, त्याचबरोबर निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, क्विज कॉम्पिटिशन, जनरल नॉलेज कॉम्पिटिशन किंवा विज्ञान आणि गणित प्रदर्शन, फूड फेस्टिवल, हस्तकला प्रदर्शन, स्पोर्ट्स गेट, वक्तृत्व स्पर्धा असे विविध प्रकारचे स्पर्धा घेतले जातात, जेणेकरून की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. विद्यार्थी त्यामध्ये भाग घेतात आणि त्याचबरोबर बाहेर जे NGOs आहेत ते जे स्पर्धा ठेवतात त्यामध्ये सुद्धा भाग घेतात आणि पारितोषिक घेऊन येतात. नेहमीप्रमाणे जे अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज आहे, शैक्षणिक जे काही ऍक्टिव्हिटीज आहे, त्याचबरोबर व्हॅल्यू एज्युकेशनचं सुद्धा आपल्याला इथं त्यांना शिक्षण आपण देतो. मूल्य शिक्षण ज्याला म्हणतो आपण, ते शिक्षण सुद्धा आम्ही त्याला देतो. आणि त्याचबरोबर हे सुद्धा सांगू इच्छितो की पहिली आणि LKG पासून ते 10वी पर्यंत शिक्षक आणि शिक्षकांची संख्या, कर्मचाऱ्यांची संख्या 28 आहे आणि ते 28 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इथं काम करतात.
त्यांचा सर्वांचा शाळेचा खर्च म्हणा, स्टेशनरीचा खर्च म्हणा, परीक्षेचा खर्च म्हणा, म्युन्सिपल टॅक्सेस, इलेक्ट्रिसिटी बिल आणि शिक्षकांचा पगार हा सर्व विद्यार्थ्यांचा फी मार्फत चालत असतो. 1 रुपयाचं अनुदान आपल्याला शासनाकडून मिळत नाहीये. कमीत कमी फी आपण ठेवलेली आहे. अल्पसंख्याक समाजातर्फे चालवल्या जाणाऱ्या दुसऱ्या इंग्लिश माध्यमाच्या जेवढ्या शाळा आहेत त्यापेक्षा कमीत कमी आपल्याकडे फी आहे. आपण जाणतो की आपण या भागातल्या प्रभागातल्या आपण नगरसेवक आहात. इथला प्रभाग जो आहे कामगार वस्ती आहे, काम करून खाणारे लोक आहेत, गरीब लोक आहेत. ही जी वसुली आहे, रिकव्हरीची जी कॅपॅसिटी आहे, रिकव्हरीचा जो रेट आहे 60% 60 ते 65% असतो. 35% विद्यार्थी फी सुद्धा भरत नाही आहेत. आमचे मॅनेजमेंटचे लोक बाहेरून फंड्स इकट्ठा करून ती फी भरतात. आपण ती शाळेची बिल्डिंग वगैरे बघता किंवा ते ग्राउंड वगैरे बघता, ते विद्यार्थ्यांच्या फी मधून खरेदी केलेलं नाहीये. संचालक मंडळांनी, मॅनेजमेंट लोकांनी फंड्स जमा करून आणि स्वतःचे खिशातले पैसे टाकून ते ग्राउंड खरेदी केलेलं आहे. परंतु आपल्याला मी हे सांगू इच्छितो की तो ग्राउंड जो आहे वर्षातून फक्त 4 ते 5 महिनेच आम्हाला वापरता येतो. कारण एकदा पावसाळा सुरू झाला की मग ती कच्ची जमीन असल्याने तिथं गवत वगैरे येते. आता आपण ते पाहणी केलेली आहे की जून पासून ते आता नोव्हेंबर डिसेंबर आलेला आहे, मे पासून आम्हाला ते वापरता आलेलं नाही. त्यामुळे कसं आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाहीये. आम्ही खेळासाठी ते मैदान वापरू शकत नाहीये कारण विषारी साप सुद्धा कित्येक वेळा तिथून निघालेले आहे. मुलांना ग्राउंड मध्ये घेऊन जाता येत नाहीये. तर अशा एवढ्या मोठ्या जिथे 475 विद्यार्थी शिकतात, ग्राउंड असून सुद्धा नसल्यासारखं आहे. तर आपल्याला हीच विनंती आहे की तो ग्राउंड थोडासा डेव्हलप करून आम्हाला द्यावा आणि आमच्या शाळेला तेवढी मदत करावी. शाळेला एक सांस्कृतिक भवन नाही आहे. जे काही आमचे कार्यक्रम होतात, आमचं वार्षिक जे सदस्य संमेलन होतं, गॅदरिंग जे होत असते ते जानेवारी महिन्यात होते, ते याच कॅम्पसमध्ये आपण घेतो. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सुद्धा आम्ही याच शाळेत घेतो, याच कॅम्पसमध्ये घेतो. त्यासाठी एक कम्युनिटी हॉल, एक सांस्कृतिक भवन म्हणा किंवा आमच्याकडे विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत विज्ञान प्रयोगशाळाची खूप गरज आहे. हॉल्स आहेत आपल्याकडे, त्यातलं सामान साहित्य हे आम्हाला पाहिजे. तसेच वाचनालय सुद्धा आहे. वाचनालयात कपाट म्हणा किंवा पुस्तकं म्हणा त्याची आम्हाला गरज आहे. आमचे मॅनेजमेंटचे जे लोक आहेत रात्रंदिवस या शाळेसाठी फंड्स कुठून आपल्याला जमा करता येते याची काळजी घेत असतात. कारण आपण बघतो आता जसे मी उल्लेख केलेला आहे की 60 to 65% 65% फीची रिकव्हरी होत असते आणि त्यातूनच विद्यार्थ्यांचं आणि शाळेचा खर्च चालत असतो. बाकी दुसरं जे काम आहे त्यासाठी आपल्याला बाहेरून मदत आणावी लागते, फंड्स आणावं लागतं किंवा संचालक मंडळ आपल्या खिशातले खर्च करत असतात. आपण जसं मी परवा जे आपला जो प्रोग्राम झाला होता कब्रस्तानमध्ये, पैगंबर सरांचं ते सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन झालं होतं, त्यावेळेस मी सुद्धा हजर होतो. नजीमुल्ला साहेब वगैरे आले होते आणि त्यावेळेस मी आपलं भाषण ऐकलेलं आहे की आपण समाजातले जे त्यांना आपण कळवतो दुर्लक्षित समाज जो असतो, गरीब आणि होतकरू जो समाज जो असतो, कामगार जो वर्ग असतो, अशा समाजांना कैकाडी समाज म्हणा, धनगर समाज म्हणा किंवा पद्मशाली समाज म्हणा किंवा हिंदू स्मशानभूमीचा मामला म्हणा किंवा मुस्लिम स्मशानभूमीचा मामला म्हणा, सरांनी उल्लेख केलेला आहे की त्यांनी विविध प्रकारच्या समाजांना आपले ज्येष्ठ नेते या जो ना प्रदेशाचे, महाराष्ट्र प्रदेशाचे गृहमंत्री श्री अजित पवार यांच्याकडे निधी उपलब्ध करून देऊन प्रत्येकाला 50 लाख याप्रमाणे 9 करोड रुपये किसन जाधव साहेबांनी विविध समाजांना त्यांना सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी किंवा त्यासाठी उपलब्ध करून दिलेले. मी आपला खूप धन्यवाद, आपला खूप देणं यामध्ये आभार मानतो की आपण ज्या समाजांसाठी तेवढं केलेलं आहे. मुस्लिम कब्रस्तानसाठी पैगंबर साहेब इथं आहेत, ते मुस्लिम कब्रस्तान जन्नतुल फिरदौस कब्रस्तानचे अध्यक्ष आहेत. त्या कब्रस्तानासाठी सुद्धा किसन जाधव साहेबांनी 50 लाखांची देणगी अजित पवार साहेबांमार्फत देणं उपलब्ध करून दिलेली आहे. हे खूप मोठं काम आहे. हे खूप मोठं काम जे आपण करतात आणि आपला प्रभाग आणि आपल्या प्रभागातील लोक, आपल्या प्रभागातील काम
त्याचबरोबर शहरातील प्रत्येक समाजासाठी आपण काहीतरी काही केलेलं आहे. म्हणून आपल्यासाठी एक नम्र विनंती आहे की आमची शाळा अल्पसंख्याक समाजातर्फे अल्पसंख्याक चालवली जाणारी इंग्लिश मीडियम शाळा शासनाकडून ₹1 सुद्धा ग्रँट आपल्याला मिळत नाहीये. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आपल्याला जे मागण्याने आपल्या समोर ठेवलेलं की ग्राउंड मुरुम टाकून किंवा एखादा रनिंग ट्रॅक, एक बास्केटबॉल ग्राउंड, या ठिकाणी जे उजव्या हाताला ज्यातनं मोठी एक बिल्डिंग होणार आहे त्यासाठी आपण परवानगीसाठी जिल्हा कॉर्पोरेशनमध्ये नकाशा टाकलेला आहे. त्यासाठी सुद्धा फंड आपल्याला जमा करावं लागणार आहे. त्याचबरोबर समोरचा जो ग्राउंड आहे तिथं ग्रुप टाकून एखादा रोलर वगैरे करून दिला आम्हाला तर ते ग्राउंड तयार होईल. आणि कॉर्नर पासून जे एखादा रनिंग ट्रॅक आणि एक बास्केटबॉल ग्राउंड त्यात कॉन्क्रिटी करून दिला. आणि शेवटी तिथं आता आपल्या संचालकांनी मुदस्सर सरांनी त्याचं सांगितलेलं आहे की एक गेट तिकडं काढून तिकडला रस्ता चालू करून दिला तर आमच्या सलगरवस्ती वगैरे राहणाऱ्या लोकांना सोय होईल आणि तिथून सुद्धा आम्हाला ये जा करण्यासाठी सोय होईल. तर एक सांस्कृतिक होणे कॉर्नरच्या ठिकाणी होत असेल तर आपली खूप कृपा होईल. आमच्या संचालक मंडळांपैकी जे मुदस्सर सर आहेत, शब्बीर बिरजादे सर आहेत, इथं आमचे शाब्दी सर ट्रेझरर आहेत आणि आमचे चेअरमन सर आहेत. आपले सेक्रेटरी वगैरे आले होते पण ते कामानिमित्त थोडा वेळाने बाहेर गेलेले आहेत. तर यांच्या सर्वांतर्फे, सर्व शिक्षकांतर्फे, माझ्यातर्फे, प्राचार्यांतर्फे मी आपल्याला विनंती करतो की आपण या शाळेकडे लक्ष द्यावा. जेवढं जास्तीत जास्त होत असेल आपणाकडून, आपल्या पक्षाकडून, आपले नेते अजित पवार दादाकडून या शाळेत मदत उपलब्ध करून द्यावी. आपण आपलं शेड्यूल खूप बिझी आहे. आम्हाला माहित आहे की आपण ज्यांना नेहमी दिवसभर आणि रात्री 2 पर्यंत बिझी असता. आपला शेड्यूल खूप बिझी आहे. त्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आपण ज्यांना आपल्या शाळेसाठी, आमच्या या शाळेसाठी वेळ काढलेला आहे त्यासाठी मी आपल्याला खूप धन्यवाद देतो. आपल्यासाठी ते मागणीचं एक निवेदन सुद्धा तयार केलेलं आहे. नम्र विनंती आहे सर, खूप गरीब विद्यार्थी आहेत आपल्याकडे आणि चांगले मार्क येणार. 90 ते 90% नवो विद्यार्थी 10वी मध्ये मार्क येतात. चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळतो. पहिली बॅच मधील विद्यार्थी इंजिनियर झालेले, मोठ्या कंपनीमध्ये काम करतात. विद्यार्थी चांगले, शिक्षक वेल क्वालिफाईड शिक्षक आहेत आणि मेहनत चालू आहे. मॅनेजमेंटची निगराणी आहे, त्यांच्या निगराणीखाली आम्ही काम करतो. फक्त थोडासा आसपासचा जो एरिया आहे तो गरीब आणि कामगार लोकांची वस्ती आहे. 60% म्हणा की आपण जे गरीब आणि कामगार लोकांची मुलं इथं शिकतात आणि फी कमीत कमी आपण ठेवलेली आहे. तरी पण पूर्ण 100% फी वसुली होत नाही. 70-75 सुद्धा होत नाही. 60-62% फी वसुली होती आणि नंतर राहिलेली फी आमचे मॅनेजमेंटचे लोक बाहेरून आणून ती भरपाई करतात. तर अशा एक अल्पसंख्याक समाजातर्फे चालवल्या जाणाऱ्या या शाळेला आपण आलात आणि आपल्या समोर आम्ही अगदी मागण्या ठेवलेल्या आहेत. आल्याबद्दल पहिल्यांदा खूप खूप आपला धन्यवाद की आपण वेळ काढलेला आहे. त्यानंतर एक नम्र विनंती आहे की आमच्या मागण्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. हे थोडंसं थोडक्यात म्हणा किंवा ॲज अ कोऑर्डिनेटर, समन्वयक मी आपल्या समोर या शाळेच्या मागण्या ठेवलेल्या आहेत. या थोडंसं लक्ष द्यावं एवढं बोलून मी आपलं बोलणं थांबवतो. धन्यवाद.